या ठिकाणी आज आपण भुयारी मार्गाचा शुभारंभ केलेला आहे। यासाठी किती कालावधी लागला आणि कशा प्रकारे पाठपुरावा झाला? मला वाटतं इथल्या लोकांची मागणी होती, त्याचबरोबर आमचे सन्माननीय नगरसेवक जगदीश गवते आणि आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, किशोर गायकर असतील किंवा इतर सर्वांची मागणी होती या ठिकाणी या भुयारी मार्ग असावा। कारण तुम्ही बघितलं असेल इथे कितीतरी ॲक्सिडेंट होतात आणि इथली जी वस्ती आहे यांना जाण्या येण्यासाठी हा एकमेव मार्ग होता। म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण खासदार झाल्यानंतर या कामाला सुरुवात केली आणि आज ते काम पूर्ण झाले। 2,18,00,000 टक्क्या जो अंडरपास आपण या ठिकाणी केलेला आहे। अशी दुसरी मागणीसुद्धा त्या ठिकाणी भोलानगरच्या इकडे भोलानगर आनंदनगर या ठिकाणीसुद्धा तिथल्या लोकांची मागणी आहे। त्या ठिकाणी व्हेकल्स खालून गाड्या जातील असा मार्ग आपण त्या ठिकाणी अंडरपास करतो आणि ते सुद्धा येत्या काही दिवसामध्ये त्याचंसुद्धा काम सुरू होईल। एलिव्हेटेडचं दुसऱ्या टप्प्यातलं काम साहेब कधी सुरू होईल? मला वाटतं आता त्याचं पुनर्वसन आणि या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, सर्वे झालेला आहे आणि बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर मला वाटतं हे काम सुरू होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।